कोमल, अरे बहीण इकडे, तू पुढे कुठे चालली? ती बहीण नाही हो, शिर्डीला चालत जाते ना म्हैस. वाव वाव, थांबा थांबा, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मी बॅक कॅमेरा दाखवतो. पिकलेले आंबे. मी आतापर्यंत कच्चे आंबे. आमची एक म्हैस आहे, ती चारायला घेतली आहे. सो इथे आहे दुसरा वासरू चारण्यासाठी. चला. गोड आहे. प्रश्न हा पडलाय, या भैयाची शेती आहे का हा भैया मालिक आहे? इथे आंबे निवडून घेतात आहेत. अरे बस करा ना. ए बाबा, किती आंबे खाल्ले? चौथा आंबा आहे तो मला. ताई येतो, काळजी घे, ठीक आहे. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. आम्ही आलेलो आहोत बोईसरला. पप्पांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बोईसरला आलेलो, पण काही कारणास्तव मला माहिती आहे गाडी बंद पडली, म्हणून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट नाही झाला प्रॉपरली. तर आपण विरारला त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे, आपण विरारला घेऊन जाणार आहे. पण काही कारणांमुळे आम्हाला थांबावं लागतंय. तर ते काय कारण आहे ते आम्ही तुम्हाला सविस्तर सांगू. त्याआधी आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आपल्या युट्यूब चॅनल. आज थांबण्याचं कारण असं आहे, उद्या आमची तारीख आहे, आरोपींची तारीख आहे. काल आम्ही लोक बर्थडे साठी आलेलो, पण या गाडीने आपल्याला धोका दिला. गाडी बंद पडल्या कारणाने आपण बर्थडे सेलिब्रेट केलं नाही. तर आमचा प्लॅन होता की आज आपण जाऊया विरारला आणि मस्तपैकी परत एकदा पप्पांचा बर्थडे जो आहे तो चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू विरारला. पण नंतर लक्षात आलं आम्हाला कि अरे नहीं हम तो आरोपी है, हमारा कल तारीख है. सो हमारा कल तारीख होने के कारण हम लोग को आज रुकना पड़ा, नहीं तो हम लोग जाते थे विरार, फिर आना पड़ता था. इसलिए हम लोग कल जाएंगे पप्पा का बर्थडे सेलिब्रेट करने. और तारीख झाल्यानंतर जाऊ आपण. आणि काय मग आरोपी, कसं वाटतंय उद्या तारीख आहे? काय नाही, रोज आता सवय झाली आम्हाला, काही स्पेशल वाटत नाही. आत्ताच मध्यंतरीच काहीतरी 1 महिना आधीच ब्लॉग काढलेला तारखेचा, आणि बघितलं परत 1 महिन्यानंतर परत तारीख आली. म्हणजे कितीच तो त्रास आहे महिन्याला. प्रत्येक महिन्यातून एकदा तरी आम्हाला आहे तिथे हजेरी न काय करता. आता काय म्हणावं, आता कोणाला म्हणावं आणि कितींदा म्हणावं असं झालं. कोण कोणाला बोलून काय फायदा नाही. अशी झाली आमची कथा. सो आता आम्ही लोक चाललेलो आहोत मस्तपैकी आंब्याच्या शेतीमध्ये आंबे तोडण्यासाठी. आणि दरवर्षी आम्ही आंब्याच्या शेतीत जातो आंबे काढायला. तर आज सुद्धा जाऊया आणि बघू की कोणामध्ये किती ताकद आहे आणि कोण किती आंबे तोडतो आणि कोण किती खातो. सो चला आपण चाललोय. किट्टू दादा आणि कोकणला आता नाचवा लागेल. आंब्याचं नाही तर लयच आम्हाला खरंच अधुरं वाटतंय. कोकण काहीतरी विस्सा माझा असं वाटतंय की मला माझं काहीतरी म्हणजे अधुरी वाटते. म्हणजे फक्त कोको का? हा नाही, 3 जण मायले, पहिल्या 2च मायले करायचे, पण आता 3 मायले करतात. चला आपण आता जाऊया आंबे खायला. गाईज, बिर्याणी खाऊन त्रासलेल्या व्यक्तीची जरा कथा आहे का. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण घरी बिर्याणी खाऊन तर मी कंटाळलोय. तुम्हाला डेली सांगत असतो, पण कोण माझ्यावर लक्षच देत नाही. तर मला असं वाटलं की मी आता माहेरी नाही ना, सासरी आलोय तर काहीतरी वेगळं खाईल. तर इथे पण का रात्री बिर्याणी होती. आणि हा म्हणजे खरं हा डायलॉग फिक्स आहे. खरत फॅमिलीच्या पूर्ण खरत फॅमिली बिर्याणीच्या दाण्यावर नाव लिहिलेलं खरत फॅमिलीचं. त्यानंतर मी बोललो आज काहीतरी व्हेज खावं. तर व्हेज खाताना मी बोललो की काय बनवत आहे, तर म्हणतात पिठलं आणि भाकर. मी बोललो अरे बापरे, काय दुसरं काय जिंदगीत मला ऑप्शन भेटेल व्हेज मधली ऑप्शनच नाहीये मला. व्हेज मध्ये पिठला भाकर खातो मी. वांगा खातो. पहिल्यानं भाज्या खात नव्हते, मग आम्ही भाज्या त्यांच्यासाठी बनवत नाही. पिठलं त्यांचं फेवरेट आहे. कढी, वांग फक्त प्रीतमला आहे. म्हणजे दोन्ही जावयांना फिक्स आहे का? बाबला पिठला आणि प्रीतमना वांग. आणि बिर्याणी नाही, बिर्याणी तुम्ही रजिस्टर केली, सार्वजनिक आहे. तो एक प्रकार आहे. लहान पोरं खाऊन घेतात. बाकी मटण भाजी सगळं होतं. 3-4 आयटम होते, पण बिर्याणी फिक्स आहे. माझ्या घरी पण फिक्स आहे, तुमच्या घरी पण आमच्याकडे पण येत असतील ना, ते बोलतात काय बनवायचं, टाक बिर्याणी. मला पण बोलतात टाक बिर्याणी.
थँक गॉड की तुम्ही त्यांच्या तोंडातूनच ऐकलंय, नाही तर तुम्हाला असं वाटेल की बाबा बॉबी काही म्हणतो. थँक गॉड त्या दोघांच्या तोंडातून ऐकलंय. पण हा मग सर्वांना माहितीये. सो कोणी पण बिर्याणी बनवत असतील तर एकदा आम्हाला DM करा. आम्ही जेव्हा अप्रुव्हल देऊ की हा बाबा चल बनव बिर्याणी, तेव्हाच बिर्याणी बनवा, कारण आम्ही रजिस्टर केलेली आहे बिर्याणी. सो चला आपण गावाकडे आलो. सो आम्ही आता चाललेलो आहे या खडबडी रस्त्यांवरनं, फुल गावामध्ये चाललोय आंबे तोडायला. फुल रावसवाला रस्ता, ढुलत ढुलत चाललोय. A few moments later. आम्ही पोहोचलेलो आहोत आंब्याच्या वाडीमध्ये आणि आंबे बघू शकता. हे आंबे नाही तर हे कैऱ्या आहेत. मला वाटतं हे कैऱ्या घेऊन जाऊन आपण तांदळाच्या पेटीत ठेवाव्या, म्हणजेच ते पिकतील. नाही पिकलेले भेटतील आपल्याला. पिकलेले इथे बघ बाजूला पूर्ण शेती आहे, पूर्णपणे शेती आहे. बघू शकता पूर्ण आंब्याची. हे बघा इथे आंबे असे पडलेले आहेत. मला एक समजत नाही, आमच्याकडे एवढ्या सगळ्या म्हशी आहेत तरी या म्हशी दाखवायला आम्हाला काय घेऊन आलेत हे मला समजत नाहीये. बघा आमच्या म्हशी कशा पुढे चालल्यात आंबे खायला, आंबे चारायला, आणि या म्हशींना बांधून ठेवलंय. कोमल, अरे बहीण इकडे, तू पुढे कुठे चालली? अहो बहीण, कोमलची बहीण ही बघा, ते बघा तिने पण काले कपडे घातलेत आणि हिने पण काले कपडे घातलेत. नाही ती बहीण नाही हो, शिर्डीला चालत जाते ना म्हैस. आता या बाबा येऊ नका जवळ, बांधून ठेवलंय त्या म्हशींना. ही बघा ही आमची कोमल, प्रेमल कोमल. आणि कोमलचा वासरू कुठे आहे? हवं इथे वासरू शिर्डीवाला, शिर्डीला जे वासरू चालू होतं ते इकडे आहे बघा. गाईज तुम्हाला माहितीये माझी ना लहानपणी ना मी जेव्हा 8वीला का 10वीला होतो तेव्हा माझी ना या साईडला ना कॅम्प यायची, चिक्कूची वाडी दाखवायला. पालघर बोईसर साईडला माझी कॅम्प आलेली आणि मी तेव्हा सुद्धा आलेलो कॅम्पला. तर असं वाटतं खरंच आम्ही कॅम्पसाठीच आलोय. आणि तुम्ही सुद्धा कॉमेंट्स करून नक्की सांगा, जर तुम्ही वसई विरार किंवा या भागातले आहात तर तुम्ही चिक्कूजीने वाडीला कॅम्पला किंवा कधी सहल म्हणून आले आहेत का, तर हे मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. अरे कोमल, मी दगडायला बोललो की आमच्याकडे एवढे साऱ्या म्हशी आहेत, मग या म्हशी दाखवायला का आणल्या आम्हाला? चुकीचं बोललो का सांग बरं? वाव, हिची बहीण दिसली. छान वाटत असेल ना पावसाळ्यात, इकडनं पाणी वाहतंय मग समोर. वाव, खरंच बगीचा इथे पाणी वगैरे वाहते. वाव, बंगलो जाम भारी. वाव, सिरियसली. आणि इथे पूर्ण आंब्याची शेती आहे बघा, ही पूर्ण आंब्याची शेती आहे. हे आंबे विकूनच या माणसाने मला असं वाटतंय बंगलो बांधलेला आहे, बघू शकता. म्हणून कोमलला बोलतो की आपण पण हा बिझनेस चालू करू, जेणेकरून आपला सुद्धा असा बंगला होईल, आंबे विकायचा. आंबे किती महाग भेटतात बापरे, किती महाग आंबे झाले. 600-700 रुपये ती पेटी भेटते का जास्त भेटते. आणि इथे तुझ्या बहिणींना फुकट खायला देत आहेत कोमल. तू पण तर तेच करायला आलेस, आंबे चारायला. नाही तू आता आंबे खायला आली आहे ना, आंबे चारायला. असावा सुंदर आंब्यांचा बंगला. क्या बोला तूने? आंब्यांचा बंगला. वाव, थांबा. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मी बॅक कॅमेरा दाखवतो पिकलेले आंबे. मी आतापर्यंत कच्चे आंबे बघितलेले झाडावर, पण इकडे आहेत पिकलेले आंबे. सो मी दाखवतो. पाडाचे आंबे, ते पाडाचे याला बोलतात पाडाचे आंबे. याला जास्त नॉलेज आहे, पिकतात त्याला बोलतात पाडाचे. कोमल तू दरवर्षी इथे येते ना, खरं बोल? दरवर्षी इथे? नाही, मी 3 वर्ष झाले आले नाही, त्याच्या आधी 3 वर्ष का आली माहिती, कारण ती माझ्यासोबत होती. नाहीतर ह्यांची मम्मी दरवर्षी हिला इथे चारायला जास्त होतंय तुझं. मी दाखवतो आंबे. हे बघा, पडणार आहे पहिले, बघू शकतात. इथे सुद्धा, तिकडे सुद्धा आंबे आहेत बघा. वाव, केवढीच झाड आहे बघा, एवढीच झाडावर एवढे सारे आंबे. सो तिकडे चालले आता डीलिंग, कितीला देतील कसे देतील बघू, आणि तोडूया आपण आता आंबे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मेहनत करू नका झाडावरनं आंबे तोडायला,
आम्ही तोडलेले तिकडे बघा कशा आहेत. रोहित बघून म्हणतो आंबा आहे मला नाही पेरू. हा तर एक आहे ना दगड्या कहना क्या चाहते हो? पक्का चाहिए नहीं कच्चा ही चाहिए खाने के लिए. खाने के लिए 2 दिन कैसा बोले वो तो रहा है. कमी होतील का? कराल ना. आते हमेशा किधर पका हुआ नहीं है सब कच्चा ही है. जाम गोड. आमची एक म्हैस आहे ती चारायला घेतली आहे. सो इथे आहे दुसरा वासरू चारण्यासाठी. गजब बेइज्जती है. गोड आहे पण ते कमी करायला. इशारा दिलेला आहे आपल्याला म्हैशीने की गोड आहे आंबा. गोड आंबा. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? मेन म्हैसीचा आपण बघूया की काय मॅडम कसे आहेत आंबे. जाम भारी आंबे. सो काय वाटतं तुम्हाला? तुम्ही चारायला इकडे याल की आपण घरीच घेऊन जावा? घरीच चाराल तुम्ही घरीच खाल? नको मग तुम्ही मला आता म्हैस चरतोय. आता म्हैसाला खाऊ घातले मी. मेन पैसा. ब्रो सिरियसली एवढे स्वादिष्ट आहेत ना. आणि असं पण नाही की पिकलेले कच्चा आंबा आहे आणि एवढं स्वादिष्ट आहे. बाबांची शपथ पहिल्यांदा असं खाल्लंय एवढं स्वादिष्ट. प्रश्न हा पडलाय या भैयाची शेती आहे का हा भैया मालिक आहे? कोमल या भैयाची शेती आहे का हा भैया मालिक आहे? नाही तो इथे सांभाळायला. आता शेण खायला पाहिजे आपण. बरोबर ना. ह्यांनी जर इथे एवढं मोठ्या शेत्या केला तर आपण शेण खाल्लं पाहिजे. अरे बस करा ना. ए बाबा किती आंबे खाल्ले? चौथा आंबा आहे तो. मला पण मी काय बोलतो तुम्ही लोक आंबे खायला आलेत वसूल करायला आलेत? सिरियसली मॅन. 2 मी 2 ह्यांनी 2. तू किती? हिशोबत तम हा दुसरा आहे. हा सव्वा. 2-3 किलो असेच खाल्ले. हे बघा ही गेली आता आंबे तोडायला. ऍक्टिंग करते नाही तर मारतील ना तुला. फोटो व्हिडिओ शूट चालू आहे. ऍक्च्युली कॉम्बिनेशन भारी वाटतं ब्लॅक आणि ग्रीन. मला असं वाटतं अशी व्हिडिओ काढण्यापेक्षा चारताना भारी आहे. हे बघा इथे आराम चालू आहे. आराम नाही माझ्या बायकोच्या मागे माझा स्ट्रगल बघा. रील काढतोय माझे रील जाऊन बघा माझ्या पेजवर. सो माझ्या बायकोची रील काढतोय बसून. कारण बायकोला 10 टेक घ्यावे लागतात. तो उभं राहून कंबर दुखते. चलो ऍक्शन. बसतोय व्हिडिओ कमी काढतोय. नाही हा लोकेशन चेंज आहे. हा 4था लोकेशन आहे ना. हा आमचा 4था लोकेशन आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू रील करता इकडनं चालत येणार आहे. पडू नको तर पडून जा. ये बड़ी ही विचित्र और वाहियात बात की है. पडून जा बोलतोय. नाही म्हणजे एवढं उंच नाही. मला भीती वाटेल ना. मी एकटी खाली आहे तुम्ही सगळे वर आहेत. चला तुम्ही ना माझ्या पेज वरती जाऊन रील बघा. एवढी आम्ही मेहनत इथे बसलाय. माझी आहे म्हणून सांगतो की हिच्या अकाउंटला जाऊन रील बघा. येस चलो. 3 किलोवरनं आम्ही 5 किलोवर शिफ्ट झालोय. सो हे आम्ही 5 किलो आंबे घेतलेत आणि ह्यांनी 3 किलो इथे घेतलेत. पण 10 किलो तर ह्यांनी खाल्लेत. आता खाऊन आले तर खाऊन घ्यायचं. खरंय माझी म्हैस बिचारी काहीच नाही खाल्ली. तुला खायचंय माझ्या म्हैशीला खायचंय. जास्त नाटक करू नको. कमल खरं आहे. ब्लॅक ड्रेस वर तसंच वाटतंय. मला एक गोष्ट आहे. तुम्हाला सांग लहानपणी आम्हाला थांबवत का नव्हती? कशाला? ते शेण घेऊन सारवायला. तुम्ही ऐकतच नव्हता. पुढच्याचं पाहून पुढच्यानं सारवलं आणि रांगोळी टाकली आणि यांना रांगोळ नाही म्हटल्यावर ऐकतच नव्हते ना. मग ते काय गेरू का काय गेरू आणून द्यायचे पप्पा लालवालं की बाई यांना हे करा. पण कशाचं? पुढच्या लोकांचं शेण सारून व्हायचं. पाहून यायच्या की लगेच आल्या की लगेच मस्त सारवायला लागायचं. आता तुम्ही एक जेन्युइन तुला माहितीये थांब तुला गोष्ट सांगते. आम्ही ना ऐका आम्हाला दोघीचे भांडणं व्हायची आणि त्याच्यात तो असायचा तिसरा विशाल भांडायला. काय दर झाली तो खराब करायला असायचा. तो खराब ऐका ना. मेन गोष्ट काय माहितीये का? आणि तो बबलीच्या बाजून नव्हता बस.
कोमलच्या बाजूने बसायचं. कोमलची रांगोळ खराब करायचा, बबलीची नाही. बबली स्पेशल त्या बाजूने बसायची. मला ते एक गोष्ट जेन्युइनली सांगा, तुम्ही दरवर्षी ते येता बरोबर, मग ही का नाही म्हणते? येते ना ती. तुम्ही दरवर्षी हिला चाराला आणता ना इथे? हो आणतो. तिला आठवण राहत नाही. तिला वर्ष झाले नाही, 2-1 वर्ष झालं नाही. बबली आलती ना दोनदा तिला. तर तुम्हाला थांबत का नव्हती? मी एवढ्या लांब लांब जाऊन आम्ही शेण शोधून आणायचो कुठे शेण आहे. अहो दिवाळी आली का, हा दिवाळी आली का तर रांगोळ्या काढण्यासाठी किडे विडे पडलेले असेल तरी घ्यायचो. कारण भेटलाय ही दुसरी म्हैस का जमलीच नाही बाई, एवढे खाऊन पण आणि शेणामध्ये काही हे नसतं. गावच्या बाया सगळ्या सारा होतात, त्याच्यात आवरायला काय नाही. मम्मी भारी वाटतं. पडलेलं असतं ना, किडे पडतात. आम्ही किडे बाजूला काढायचो. निवडायचे म्हणजे सेम पण निवडायचे. त्याच्यावर भारी वाटायची म्हणजे खरं बोलायला. तुम्ही सांगा मी खोटं बोलतोय का? कॉमेंट करून नक्की सांगा. मी खोटं बोलत असेल तर मला बोला. आम्ही तर ना जो पडलेला थाप करणं ना, मी पण लहानपणी गरम असायचं. ते वाटायचं, ते चांगलं आहे. मग यांची चूक आहे ना, हे किड्यावाले पण आम्ही किडेवाले ते चुकीचं यांचे ना. बायाला दिसत काय दोघ्या बहिणीचं अलग राहायचं, दोघ्या बहिणीचं अलग राहायचं. तिचं त्या दाराच्या मागे मागे जायचं. तिची एका दारात ही तिला काढू देत नव्हती, ती तिला काढू देत नव्हती, माहितीये का? आणि भिडी कुठे राहायची माहितीये का? कधी बबलीकडे राहायची, कधी हिच्याकडे नव्हती राहत. मला बबली काय करायची रांगोळी काढायला, तिला मेन डोर 10 जणी उभे राहायच्या पुरी सगळ्या नाही का, मागचा डोर बबलीकडे. आणि हिची बिचारी एकटीच असायची ती. फोन पडला. जो काय कामाचा नाहीये हा, तिकडे दिलेला सांगायचं, जा तिकडे काढ, तिकडे काढ. मग बिचारी एकटी काढत बसायची ती. आणि बबलीकडे सगळे बापरे, बबली लय भारी काढली. तुमच्या घरात ती मागच्या डोरला रांगोळी काढायची. माझं किती मोठं हृदय आहे की मला मी तिला पुढचा दरवाजा रांगोळी काढायला देतो. अरे वा. माझं घर आहे, मम्मी काढेल ना पुढे माझं. बरोबर. कॉम्पिटिशनला हे बघा ताई येतो, काळजी घे, ठीक आहे? बहीण आहे तुझी, नीट बघतात बघ कसे दोघं. बघतात पण आहे बा, बहीण बोलते बाई, बहीण इथून बघते. बहिणींना परत कधी पुढच्या वर्षी आणू का पुढच्या महिन्यात आणू आंबे खायला? तू बोलशील तसं. ती बघ तिकडे बहीण बघते बघ कशी. तुझ्या बहिणीशी बोलून घेतो, काय करायचं त्यांना घेऊन जाव्या. घेऊन जावं बोलतो. काय येता का? येता? अरे दात दाखवते. हे खरंच येतात घरी का काय करू? थांबता इथे नाही म्हणतात ते. जाऊ दे, बोलतात एक म्हैस आहे तुला ती झेलत नाही, ही आम्हाला कुठे झेलतो. गाईज आम्ही लोकांनी 8 किलो आंबे जे आहेत ते विकत घेतलेले आहेत आणि 10 किलो आंबे आम्ही खाल्लेले आहेत. सो आता आपण जाऊया दुसऱ्या वाडीमध्ये, तिकडे सुद्धा आपण सेम करूया. 10 किलो आंबे खाऊन घेऊया आणि 8 किलो विकत घेऊया. ऑलरेडी भरून ठेवलेत, तुला टेस्टिंग लिस्टिंग नाही. हा मग बरं आहे बाबा, नाही तर तो बिचारा परत लुटला असता. मी नाही खाल्ले बाबा, तुम्ही लय खाल्ले बाबा. मी 3 खाल्ले. म्हणजे 1 किलो तर गेले आरामात. काय का थांबले? 3 किलो अच्छा गेट पुढे जे बसते त्यांना जोडावं लागतं. हा मग बरोबर आहे ना. जा गेट उघड, जा, तुझं काम तेवढंच आहे. आता म्हैस चाराला मी आणलं तर मीच उकडणार ना. हा ना, म्हैस करून हा स्वतः रेडा बघा चालतो. रेडा पण होता, गोबर रेडा होता, रेडा दोन्ही होते. अबा रेडा आमचा हवा रेडा. छापची पैसा नाहीये, छापची पैसा नाहीये, छापची पैसा नाही. कुठे गेला शापजी? गेट बंद करतो. शापजीला सांग पैसा नाही आम्हाला बस. चलो आता परत मला उतरावं लागणार आहे पुढे, पैसा कारण गाडी खाली लागेल. पैसा नाही. दादा थांबा ना, गेट उघडला ह्याचा अर्थ असं नाही की मला घेऊन नाही जाणार. परत 5 किलो आंबे घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की या वर्षी आपण कोमल कमीत कमी 100 किलो आंबे खाल्ले असते. नाही मम्मी नाही खाल्ले एवढे. पूर्ण फॅमिलीने मिळून. हो खाल्ले असते. खरात फॅमिली, हातनकर फॅमिली, दोन्ही. हे प्रिया के प्रीतम अलिबाग पासून खाते. मला असं वाटतं या पूर्ण फॅमिलीने 100 किलो आंबे तरी 100% खाल्ले. महागाचे खाल्ले एवढे दिवस. हा महागाचे खाल्ले. आणि कसे ऑर्गॅनिक पण आहे, इथेच पिकवले आहेत आणि पाडाचे आंबे आहेत, ते पिकवलेले नाहीयेत, ग्रीन आहेत आंबे. एक्झाम्पल आहे काय मंदिराचं? मंदिर इकडे महादेवाचं मंदिर बनवत आहे आणि आमच्या एरियामध्ये
हा मम्मीचा आमचा म्हणजे आम्ही पहिले राहायचो तो एरिया. इकडे आपण महादेवाचं मंदिर, कारण की ना इथे ना पहिले वाडी होती छोटीशी आणि त्याच्यामध्ये ना साप होता. तो रोज आहे म्हणजे तो तिथेच राहायचा. दर्शन देऊन खूप जायचा. वर्षापासून तो साप इथेच होता. आता मम्मी बोलते की आता जेव्हापासून मंदिरचं काम घेतलंय बनवायला तेव्हापासून तो नाहीये इथे असं. पण त्याने कधीच सोडलं नाही. इथे घर बनलं तरी पण तो राहायचा इथंच. मग आता मे बी इथं म्हणून मंदिर आधीपासून ठरवलेलं की इथे मंदिर हर हर महादेव शंकरांचं मंदिर जाम काही भारी. दिवसामध्ये याचं हे आहे. पूर्ण झाल्यावर पण बघूया आपण. पूर्ण झालं छान वाटतं. पूर्ण तयार आपण येऊन बसतील मे बी. हा असू शकतं. सो गाईज अशाच प्रकारे ब्लॉग जो आहे आपण आता इथेच एंड करूया. आणि आम्हा सर्व कैदी लोकांना उद्या जायचं हजेरी द्यायला की हो बाबा आम्ही हाय महाराष्ट्रातच आहे, कुठे पळून नाही गेलो. आणि हजेरी द्यायला येतो फक्त, बाकी काही हजेरी द्यायला येतो, बाकी काही निर्णयचा नाहीये. सो उद्या आम्हाला सर्व कैदींना जायचंय हजेरी लावायला. तिकडनं आपण जाणार आहे विरारला आणि सर्व पूर्ण फॅमिली. आणि विरारला जाऊन पप्पांचा बर्थडे खऱ्या अर्थाने सेलिब्रेट करूया. सो तो सुद्धा ब्लॉग येईलच. तर उद्याचा ब्लॉग सुद्धा नक्कीच बघा. सध्या या ब्लॉगला बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. पप्पाच्या बर्थडे स्पेशल सबस्क्राईब करा. सो बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग.